हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले स्वयंच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. मे 2023 मधला एक टॉपिक आपण ऑलरेडी सुरू केलेला होता, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय. या सेक्शनचं आपलं दुसरं आणि अंतिम लेक्चर त्या ठिकाणी आज आपण बघणार आहोत. सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर. जर तुम्हाला आमचे बघत असणाऱ्या व्हिडिओज जर आवडत असतील आणि त्याच्या जर PDF हव्या असतील तर तुम्ही आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्हाला हव्या असलेल्या महिन्याच्या PDF केवळ 21 रुपयामध्ये उपलब्ध करून घेऊ शकता. ओके, येस. सो आमचं मिथुन भोसले स्वयं नावाचं ॲप नक्की डाउनलोड करा. ओके, चलो. एका महत्त्वाच्या संघटनेची परराष्ट्र मंत्र्यांची बैठक जी आहे ती आपल्या भारतामध्ये पार पडली, कारण त्या संघटनेची जी काही शिखर परिषद आहे ती यावर्षी आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. ओके, येस. शांघाय सहकार्य संघटना किंवा त्याला SCO असं म्हणतात. या संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक म्हणजे त्या देशांचे जे काही परराष्ट्र मंत्री आहेत ते त्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये उपस्थित होते. सो ही बैठक कुठे झाली तर बैनोउलिम नावाचं एक गाव आहे गोव्यामध्ये, किंवा तुम्ही रफली गोवा लक्षात ठेवलं तरी चालेल. विशेष उपस्थिती आपल्यासाठी होती ती म्हणजे बिलावल भुट्टो, जे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आहेत. याच्यापूर्वी 12 वर्षापूर्वी पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार या भारताच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यामुळं 12 वर्षानंतर पहिल्यांदाच त्या ठिकाणी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आपल्या भारतात आहेत, कारण शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा पाकिस्तान एक सदस्य राष्ट्र आहे आणि भारत आणि पाकिस्तानचे संबंध बऱ्याच वेळेला ताणलेले असतात. परंतु या परिषदेच्या निमित्तानं भारतामध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते. ओके, येस. नंतर ही शांघाय सहकार्य संघटना काय प्रकार आहे आपण बघूयात. ह्याची स्थापना 15 जून 2001 मध्ये त्या ठिकाणी झाली होती, परंतु ही संघटना होण्याच्या पूर्वी 1996 मध्ये शांघाय 5 नावाची एक संघटना त्या ठिकाणी चीनच्या माध्यमातून स्थापन करण्यात आली होती. चीनने पुढाकार घेऊन कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान या देशांबरोबर शांघाय 5 नावाची संघटना स्थापन केली. त्याच्यामध्ये नंतर उझबेकिस्तान नावाचा देश ॲड केला. सो 5+1 नंतर अशी 15 जून 2001 मध्ये शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना त्या ठिकाणी झाली होती. त्यामुळे जर तुम्हाला विचारलं की SCO ची स्थापना कधी झाली तर तुम्ही 2001च उत्तर त्या ठिकाणी लिहू शकता. परंतु पार्श्वभूमी ही आहे की 2001 पर्यंत शांघाय 5 नावाची संघटना त्या ठिकाणी काम करत होती. ओके, बीजिंग इथं मुख्यालय आहे. सध्याला या संघटनेचे टोटल 8 देश आहेत: रशिया, चीन, भारत, पाकिस्तान. लक्षात ठेवा, पेरिंगमध्ये लक्षात ठेवा. कझाकस्तान, किर्गिस्तान, क वर्ण 2 लक्षात ठेवा. ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान. सो इकडचे लक्षात ठेवायला थोडे अवघड आहेत, कारण सिमिलर त्या ठिकाणी दिसत आहेत. सो भारत आणि रशिया आणि चीन लक्षात राहील, भारत आणि पाकिस्तान. परंतु लक्षात ठेवा यातले संस्थापक आहेत 6, म्हणजे रशिया, चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे संस्थापक 6 देश आहेत. भारत आणि पाकिस्तानला या ठिकाणी 2017 मध्ये या संघटनेचं सदस्यत्व मिळालं होतं. त्यामुळं प्रश्न आयोग हे पण विचारू शकतं त्या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान या संघटनेचे संस्थापक आहेत. संस्थापक नाही आहेत. 2001 नंतर 2017 मध्ये म्हणजे जवळजवळ 16 वर्षानंतर भारत आणि पाकिस्तानला या संघटनेचं सदस्यत्व मिळालेलं आहे. अफगाणिस्तान, बेलारूस, इराण आणि मंगोलिया या संघटनेचे निरीक्षक देश आहेत. अझरबैजान, अर्मेनिया, कंबोडिया, नेपाळ, तुर्की, श्रीलंका हे त्या ठिकाणी भागीदार त्या ठिकाणी आहेत. रशियन आणि चायनीज हे त्यांची कार्यालयीन भाषा आहे. झांगमिंग जे चायनाचे आहेत ते सध्याला सेक्रेटरी जनरल त्या ठिकाणी आहेत. 2022 ची शिखर परिषद समरकंद उझबेकिस्तान इथं पार पडली होती आणि 2023 ची परिषद आपल्या भारतामध्ये होणार आहे आणि ही परिषद पहिल्यांदाच आपल्या भारतामध्ये होते. त्यामुळे परिषद असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, SCO ची जी काही शिखर परिषद आहे 2023 ची ती कुठं पार पडणार आहे तर ते आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी पार पडणार आहे. हे तुम्हाला चांगलं त्या ठिकाणी माहीत असू द्या. परंतु तत्पूर्वी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक जी आहे ती त्या ठिकाणी बैनौलिम गोवा इथं त्या ठिकाणी पार पडलेली आहे. ओके, येस. जगानं पाठीमागच्या 2 वर्षापासून खूप काही त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि यासाठी कारणीभूत होता तो म्हणजे कोरोना नावाचा विषाणू. हा कोरोना नावाचा विषाणू जसा जगभर पसरायला सुरू झालं तसंच त्याच वेळेला जागतिक आरोग्य संघटना त्या ठिकाणी पॅन्डेमिक घोषित केलं आणि या रोगाच्या कंट्रोलसाठी जागतिक आरोग्य आणीबाणी सुरू केली. आणि खूप दिवसानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं ही जी काही कोरोनाची जागतिक आरोग्य आणीबाणी आहे
ती संपुष्टात आलेली आहे, आता आपण ही आणीबाणी थांबवतोय अशी घोषणा त्या ठिकाणी केलेली होती. ही घोषणा ऑब्व्हियसली जागतिक आरोग्य संघटनेने केली 5 मे 2023ला. या आणीबाणीची घोषणा जी आहे 30 जानेवारी 2020 रोजी झाली होती आणि त्याच्यानंतरच मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन आणि बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी सुरू झाल्या होत्या. 31 डिसेंबर 2019 रोजी चायनामधल्या वुहान या ठिकाणी पहिला कोविडचा पेशंट त्या ठिकाणी सापडला होता आणि तिथूनच कोविडचा उद्रेक झाला. चायनामधून बऱ्याच देशांमध्ये तो त्या ठिकाणी पसरलेला होता. आरोग्य आणीबाणीचा एकूण कालावधी 1221 दिवस, म्हणजे टोटल 1221 दिवसानंतर ही आणीबाणी संपुष्टात आलेली आहे. सो माहिती असू द्या 2 तारखा तुम्हाला. एक, कोणत्या दिवशी आरोग्य आणीबाणी लावण्यात आली तर 30 जानेवारी 2020 आणि कोणत्या दिवशी हे थांबवण्यात आलं तर 5 मे 2023. सो टोटल अशी 1221 दिवसांची जी काय कोविडची ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी आहे ती संपलेली आहे किंवा संपुष्टात आणण्यात आल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने त्या ठिकाणी केलेली आहे. सो एक वेगळा मुद्दा आहे. कोविड काय आहे, कशासाठी कारणीभूत असतो, ते सगळं तुम्हाला 1 बाय 1 त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलंच असणार आहे. ओके, येस. नंतर रशियानं एका करारातून बाहेर पडण्याची धमकी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि तो करार आहे धान्य करार. सो बेसिकली हा करार युक्रेन आणि रशियानं केलेला आहे. याच्यासाठी युनायटेड नेशननं मध्यस्थी केलेली आहे आणि या कराराचा उद्देश काय आहे तर जो काही ब्लॅक सी आहे किंवा काळा समुद्र आहे त्या काळ्या समुद्रामधून धान्यांची निर्यात सुरू ठेवणं महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. आणि दर साधारण 4 महिन्यांना या कराराचं नूतनीकरण होण्याची तरतूद त्या ठिकाणी होती आणि कराराचं नूतनीकरण करणार नाही आणि त्या करारातून आम्ही बाहेर पडू अशी त्या ठिकाणी धमकी देखील त्या ठिकाणी दिलेली आहे. सो बेसिकली असाच प्रश्न विचारू शकता की धान्य करारातून बाहेर पडण्याची धमकी देणारा देश कुठला आहे तर रशिया, किंवा धान्य करार किंवा काळ्या समुद्रातून धान्याची निर्यात सुरू ठेवण्यासाठी धान्य करार करणारे देश कुठले कुठले आहेत, युक्रेन आणि रशिया. ओके, येस. नंतर आपण काही महत्त्वाच्या संक्षिप्त घडामोडी त्या ठिकाणी बघणार आहोत. इस्रायल हा आपला 75वा स्वातंत्र्य दिन त्या ठिकाणी साजरा करतोय 14 मे 2023 रोजी. सो माहिती असू द्या भारताचा जसा अमृत महोत्सवी स्वातंत्र्याचं वर्ष आहे तसंच इस्रायलचं देखील स्वातंत्र्य महोत्सवी वर्ष आहे 2023 मध्ये. ओके, नंतर आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव जो आहे तो ऑस्ट्रेलियातल्या सिडनी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. नंतर डोनाल्ड ट्रम्प यांना आणखीन एका प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलेलं आहे. तर 1996 मध्ये एक वर्तपत्रामध्ये स्तंभलेखिका होत्या, त्यांचं नाव होतं जीन कॅरोल. त्यांचं लैंगिक शोषण केलं आणि त्यांची बदनामी केली म्हणून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे. मॅनहॅटन फेडरल न्यायालय जे आहे त्यांनी अशा प्रकारची जे काही दोष आहे ते त्या ठिकाणी त्यांच्यावर टाकलेले आहेत. नंतर आहेत अमेरिकेतील जे काही हार्वर्ड नावाचं विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये फेलो म्हणून रुजू होणाऱ्या न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲज अ फेलो म्हणून त्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यंतरी ऑस्ट्रेलिया देशाच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी गेले होते. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका असं एक देश आहेत काही जगातले ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय त्या ठिकाणी आढळून येतात. सो ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी नावाचं शहर आहे त्याच्यामध्ये हॅरिस पार्क नावाचं एक उपनगर आहे. जसं पुण्यामध्ये त्या ठिकाणी सदाशिवपेठ, कात्रज, हडपसर, कोथरूड हे जसे उपनगर आहेत तसं सिडनीमधलं हॅरिस पार्क नावाचं एक उपनगर आहे. तिथं मोठ्या प्रमाणात भारतीय राहतात म्हणून त्याचं नामकरण लिटल इंडिया असं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे असं प्रश्न आयोग विचारू शकतं की खालीलपैकी कोणत्या देशातील उपनगराचं नामकरण लिटल इंडिया असं करण्यात आलेलं आहे. सो ऑस्ट्रेलिया देशातलं सिडनी नावाचं शहर आहे तिथं हॅरिस पार्क नावाचं एक उपनगर आहे आणि त्याचं नामकरण लिटल इंडिया असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. याच वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन या ठिकाणी भारतीय वाणिज्य दूतावास सुरू करण्याची देखील घोषणा केलेली आहे. याच वेळेला भारतानं ऑस्ट्रेलियासोबत स्थलांतर आणि ग्रीन हायड्रोजन याबाबत
टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी त्या ठिकाणी करार केलेले आहेत। ग्रीन हायड्रोजन सगळ्यांना माहीत असेल, जर पाण्याचं इलेक्ट्रोलायसिस केलं तर तुम्हाला त्यातून हायड्रोजन वायू बाहेर पडतो आणि हा हायड्रोजन ॲज अ एनर्जी सोर्स किंवा इंधन म्हणून तुम्ही वापरू शकता। परंतु या हायड्रोजनसाठी जर तुम्ही वापरलेली ऊर्जा त्या ठिकाणी अपारंपरिक ऊर्जा असेल, फॉर एक्झाम्पल सोलार एनर्जी वापरली आहे आणि इथं पाण्याचं विद्युत अपघटन केलं असेल, तर तयार होणारा हायड्रोजन हा त्या ठिकाणी ग्रीन हायड्रोजन असतो। सो भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान स्थलांतर आणि ग्रीन हायड्रोजन टास्क फोर्स बाबत करार केलेला त्या ठिकाणी आहे। नंतर गयाना नावाचा देश आहे, तिथं भारत निर्मित फेरी किंवा जहाजाचं अनावरण त्या ठिकाणी करण्यात आले आहे। त्याचं नाव आहे MVLMA लिशा। लिशा नावाचं एक जहाज आहे जे भारतानं त्या ठिकाणी गयाना देशाला त्या ठिकाणी दिलेलं आहे। पोर्तुगाल हा जो काही युरोपियन देश आहे त्याचे नवीन राष्ट्राध्यक्ष सँटिएगो पेना त्या ठिकाणी आहेत। आर्मेनिया आणि अझरबैजान नावाचे 2 देश आहेत, त्यांच्यामध्ये एका भूभागावरून त्या ठिकाणी वाद सुरू आहे, त्याचं नाव आहे नागोर्नो काराबाख। माहिती असू द्या, नागोर्नो काराबाख हा आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यामधला एक वादग्रस्त भूभाग त्या ठिकाणी आहे। नंतर जागतिक लसीकरण सप्ताहाचा भाग म्हणून जागतिक आरोग्य संघटनेनं एक उपक्रम सुरू केलेला आहे, त्याचं नाव आहे बिग कॅच अप। लक्षात ठेवा, सो 2 अँगलनी प्रश्न विचारला जाऊ शकतो की बिग कॅच अप कार्यक्रम कशाशी संबंधित आहे, तर लसीकरणाशी संबंधित आहे। आणि हा कार्यक्रम कोणी सुरू केलेला आहे, तर हा कार्यक्रम वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। नंतर वर्ल्ड बँकेनं एक महत्त्वाचा अहवाल त्या ठिकाणी जे काही स्थलांतरित आहे त्यांच्यावर प्रसिद्ध केलेला आहे, वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट 2023 मायग्रंट्स, रेफ्युजी अँड सोसायटीज। अलीकडं एखाद्या अहवालाचं नाव देतात आणि हा अहवाल कोणत्या संघटनेकडून रिलीज केला जातो हे त्या ठिकाणी विचारलं जातं। ओके, येस। नंतर अमेरिकेनं एक स्पेशल कमांड फोर्सची स्थापना केलेली आहे, त्याचं नाव आहे सायबर नॅशनल मिशन फोर्स। मोठ्या प्रमाणात सायबर हल्ल्यापासून देशाचं संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारे अमेरिकेनं एक मिलिटरी कमांड त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। सो असा आयोग प्रश्न विचारू शकतं की सायबर हल्ले आणि इतर देशांच्या संभाव्य धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी खालीपैकी कोणत्या देशाने एका मिलिटरी कमांडची स्थापना केलेली आहे, तर तो देश आहे अमेरिका। आणि अशा प्रकारे मिलिटरी कमांड जे त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे त्याचं नाव काय आहे, सायबर नॅशनल मिशन फोर्स। किंवा आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं की सायबर नॅशनल मिशन फोर्स नावाच्या स्वतंत्र मिलिटरी कमांडची स्थापना करणारं देश कुठला आहे, अमेरिका। सो ऑब्व्हियसली बऱ्याच वेळेला जे काही गव्हर्नमेंटच्या एजन्सीज असतात किंवा संस्था असतात त्यांच्यावरती सायबर हल्ले होत असतात आणि याच्या माध्यमातून देशाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं। सो सायबर हल्ले जे आहेत ते कुठेतरी थांबावेत म्हणून त्या ठिकाणी अमेरिकेनं असं स्पेशल मिलिटरी कमांड त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। नंतर देवी कालीचं चित्रण करणाऱ्या आक्षेपार्ह ट्विटरबद्दल किंवा ट्विटबद्दल माफी मागणारा देश युक्रेन या देशानं भारताची त्या ठिकाणी माफी मागितलेली आहे, कारण जी काही हिंदू देवता आहे ती म्हणजे देवी काली, याचं आक्षेपार्ह चित्रण त्या ठिकाणी ट्विटरवर करण्यात त्या ठिकाणी आलेलं होतं। नंतर समलैंगिकतेला म्हणजे जी काही होमोसेक्शुअलिटी आहे तेव्हा आपण ज्याला गुन्हेगारी ठरवण्यासाठी विधेयक मंजूर करणारा देश आहे श्रीलंका। याचा अर्थ श्रीलंकेमध्ये आता समलैंगिक संबंध ठेवणं हे गुन्हे असणार आहे आणि त्याच्यानुसार त्याला शिक्षा दिली जाणार आहे। भारतीय इंडियन पिनल कोडमधलं कलम 377 हे समलैंगिकतेशी संबंधित होतं आणि कलम 377 आता भारतातनं रद्द करण्यात देखील आलेलं आहे। नंतर टाइम नावाचं जे काही प्रतिष्ठित मॅगझिन आहे त्याच्या मुखपृष्ठावर द ग्लोबल स्टार म्हणून स्थान मिळालेली भारतीय अभिनेत्री, तिचं नाव आहे दीपिका पदुकोण, यांना द ग्लोबल स्टार म्हणून टाइमनं त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केलेला आहे। नंतर एक मोठा फॅशन ब्रँड आहे जो इटलीमधला आहे, जसे शर्ट 50-60 हजारापासून त्या ठिकाणी सुरू होत असतात। ओके, तो नाव ब्रँड आहे गुची। ओके, सो गुची नावाचा जो काय इटलीमधील लक्झरी फॅशन ब्रँड आहे त्याची पहिली भारतीय सदिच्छा दूत आहे आलिया भट्ट। माहिती असू द्या, गुची मधला जो काही ब्रँड आहे त्याची ब्रँड अँबॅसेडर आहे आलिया भट्ट। नंतर तोशखाना नावाचं एक भ्रष्टाचार प्रकरण मध्यंतरी गाजलं होतं आणि यासाठी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अटक करण्यात आलं होतं। त्यांच्या अटक करण्यावरून बरेच वाद त्या ठिकाणी झाले होते आणि ते पंतप्रधान आहेत इम्रान खान। सो तोशखाना म्हणजे काय, तर एखाद्या
पाकिस्तानचा पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष किंवा दुसऱ्या देशाच्या दौऱ्यावर जातात किंवा दुसऱ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानच्या दौऱ्यावर येतात, तेव्हा त्यांच्याकडून काही गिफ्ट्स दिले जातात आणि हे गिफ्ट्स त्या ठिकाणी त्यांनी एका ठिकाणी ठेवलेलं असतं, त्याला तोशखाना म्हणतात. परस्पर इम्रान खान यांनी या तोशखान्यातल्या काही भेटवस्तू असतील त्या विकल्या, त्याचे लिलाव लावले आणि त्याची संपत्ती स्वतःकडे ठेवली होती, म्हणून त्यांच्यावर आरोप त्या ठिकाणी करण्यात आले होते. सो पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशखानामधल्या भ्रष्टाचार प्रकरणावरून अटक करण्यात आलं होतं. नंतर क्रिप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलनावर बंदी घालणारा देश आहे पाकिस्तान. पाकिस्ताननं अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची डिजिटल करन्सी किंवा क्रिप्टोकरन्सी आपल्या देशामध्ये चालणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. नंतर G20च्या बऱ्याच बैठका आपल्या भारतामध्ये होतात, परंतु एक महत्त्वाची पर्यटनविषयक कृती गटाची बैठक श्रीनगर जम्मू काश्मीरमध्ये पार पडलेली होती आणि बऱ्याच वेळेला चायनाकडून आणि पाकिस्तानकडून याचा विरोध केला जातो, कारण जम्मू काश्मीर हा वादातला भाग आहे. सो जम्मू काश्मीर हे पर्यटनासाठी बेसिकली ओळखलं जातं. सो G20च्या पर्यटनविषयक कृती गटाची बैठक खालीपैकी कोणत्या शहरात पार पडली तर श्रीनगर किंवा जम्मू काश्मीरमध्ये. 26 नोव्हेंबर हा दिवस इथून पुढं जागतिक शाश्वत वाहतूक दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेनं त्या ठिकाणी केलेलं आहे. वर्ल्ड सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट डे म्हणून त्याची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली आहे. म्हणजे जेव्हा ट्रान्सपोर्ट होईल त्याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारामध्ये त्या ठिकाणी हवामानाला, त्या ठिकाणी पर्यावरणाला धक्का पोहोचणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेतली जाणार. नंतर 6वी हिंद महासागर परिषद इंडियन ओशन कॉन्फरन्स जी आहे ती ढाका बांगलादेश या ठिकाणी पार पडलेली आहे. नंतर संयुक्त राष्ट्र रस्ते सुरक्षा सप्ताह जो आहे तो दरवर्षी 15 ते 21 मेच्या दरम्यान त्या ठिकाणी पार पडत असतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून त्याचं आयोजन केलं जातं आणि या वर्षीची थीम आहे शाश्वत वाहतूक. कारण का या वर्षीपासून 26 नोव्हेंबर हा दिवस जागतिक शाश्वत वाहतूक दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेनं त्या ठिकाणी केलेली आहे. जसं आपण मागाशी बघितलं की कोविडसाठी जी काय हेल्थ इमर्जन्सी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सुरू केली होती ती फायनली बंद करण्यात आलेली आहे. जेव्हा कोविडची त्या ठिकाणी आणीबाणी होती तेव्हा आणखीन एक रोग जगामध्ये डोकं वर काढत होता, त्याचं नाव आहे मंकी पॉक्स. सो बेसिकली हा एक देवीसारखा विषाणूजन्य आजार आहे. जसं आपल्या शरीरावर देवीच्या रोगामध्ये पुरळ यायचे तशाच प्रकारचे पुरळ या मंकी पॉक्स रोगामध्ये त्या ठिकाणी येत होते आणि याचा पण प्रसार एका देशातून दुसऱ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी सुरू होता. परंतु कोविड सारखी सिच्युएशन वाईट झाली नव्हती, परंतु वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं काळजीचा भाग म्हणून या देखील रोगासाठी त्या ठिकाणी जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली होती आणि 10 महिन्यानंतर ही संपुष्टात आलेली आहे. 23 जुलै 2022ला ही आणीबाणी सुरू करण्यात आली होती. सो मे 2023 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं 2 आरोग्य आणीबाणी संपुष्टात आल्याची घोषणा केली. एक आहे कोविड आणि दुसरा आहे मंकी पॉक्स. ओके, येस. शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची स्टार्टअप फोरम जी आहे ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनमधले जे काही 8 सदस्य देश आहेत त्याच्यामध्ये जे काही स्टार्टअपच्या संदर्भात व्यक्ती संस्था आहे त्यांची ही मीटिंग त्या ठिकाणी होती. नंतर अरब लीगमधून एका देशाला बाहेर काढण्यात आलं होतं, परंतु परत एकदा त्याला स्थान देण्यात आलेलं आहे. तो देश आहे सिरिया. नंतर बघा एक महत्त्वाची गोष्ट आहे, भारताची विविध देशांना त्या ठिकाणी सीमा आहे. त्यातल्या त्यात सर्वात मोठी सीमा जी भारताची आहे ती आहे बांगलादेशसोबत. आणि बांगलादेशमध्ये जे काही सीमावर्ती भागामध्ये जे काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून जी काही उत्पादनांची देवाणघेवाण होत असते त्यासाठी एक बॉर्डर हाट सुरू करण्यात आलेला आहे. बॉर्डर हाट म्हणजे काय, असा एक मेळा असतो किंवा अशी एक जत्रा असते किंवा असं एक ठिकाण असतं जिथं दोन्ही देशातले जे काही व्यक्ती आहेत ते आपापल्या उत्पादनांची विक्री त्या ठिकाणी करू शकतात. तो स्थानिक उत्पादनांची देवाणघेवाण त्या ठिकाणी करण्यासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये एक बॉर्डर हाट सुरू करण्यात आलेला आहे. ते ठिकाण आहे भोलागंज. बांगलादेश मेघालयच्या सीमेवरती अशा प्रकारे भोलागंज नावाचं ठिकाण आहे जिथं अशा प्रकारचा बॉर्डर हाट सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे असं आयोग प्रश्न विचारू शकतं, भारत बांगलादेश दरम्यान बॉर्डर हाट कुठं सुरू करण्यात आलेलं आहे? भोलागंज. आणि कशासाठी? जे काही स्थानिक वेगवेगळे उत्पादक आहेत त्यांची उत्पादनं एकमेकांना शेअर करतील. नंतर जलतंत्रज्ञान केंद्र उभारण्यासाठी
इस्रायल सोबत करार करणारी संस्था IIT मद्रास जी आहे ते IIT मद्रास त्या ठिकाणी इस्रायल सोबत त्यांनी करार केलेला आहे, ज्याच्यामधून समुद्राचं खारं पाणी गोड कशा प्रकारे करता येऊ शकतं, ओके, त्याच्यासाठीचा हा करार त्या ठिकाणी आहे. नंतर IIT मद्रासचं पहिलं आंतरराष्ट्रीय कॅम्पस म्हणजे IIT मद्रासची आणखीन एक शाखा जी आहे ती एका दुसऱ्या देशामध्ये सुरू होणार आहे. त्याचं नाव आहे झांझिबार, जी टांझानियामधलं ठिकाण त्या ठिकाणी आहे. टांझानिया हा आफ्रिकन कंट्री त्या ठिकाणी आहे. सो IIT मद्रासचं पहिलं आंतरराष्ट्रीय कॅम्पस झांझिबार या ठिकाणी त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. ओके, जसे तुम्ही मे महिन्याचे व्हिडिओ बघताय तसे आमचे याच्या पूर्वीचे म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्याचे देखील व्हिडिओ जे आहे ते आम्ही आमच्या ॲपवर अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर आमचं मिथुन भोसले स्वयं नावाचं ॲप डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला केवळ 21 रुपयामध्ये ही बॅच देत असतो, प्लस त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला नोट्स देखील प्रोव्हाइड करत असतो. ओके, येस. नंतर पहिल्यांदाच जपाननं एका गर्भपाताच्या गोळीला त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. ओके, सो पहिल्यांदाच गर्भपाताच्या गोळीला मान्यता देणारा देश जपान. याचा अर्थ जपानमध्ये याच्यापूर्वी ॲबॉर्शन पिल जे आहेत त्या वापरण्यास परमिशन त्या ठिकाणी नव्हती. मी फिगो पॅक नावाची गोळी आहे, लाईन फार्मा जी ब्रिटनमधली संस्था आहे त्यांनी अशा प्रकारे या गोळीचं उत्पादन त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर आहे सोने समर्थित डिजिटल चलन, गोल्ड बॅक्ड डिजिटल चलन सुरू करणारा देश आहे झिम्बाब्वे. मध्यंतरी झिम्बाब्वे या देशानं सोन्याची नाणी देखील त्या ठिकाणी आणलेली होती. सो गोल्ड बॅक डिजिटल करन्सी आणलेलं जगातला पहिला देश आहे त्या ठिकाणी झिम्बाब्वे. नंतर भारतीय रेल्वेनं बांगलादेशला 20 ब्रॉडगेज लोकोमोटिव्ह त्या ठिकाणी दिलेले आहेत. सो भारतानं 20 ब्रॉडगेज लोकोमोटिव्ह म्हणजे रेल्वेचे इंजिन दिलेला देश आहे. बांगलादेश 24 मे हा दिवस भारतीय राष्ट्रकुल दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. फॉर्जिंग सस्टेनेबल अँड पीस कॉमन फ्युचर अशी त्या ठिकाणी त्याची थीम होती. 76वी जागतिक आरोग्य परिषद जी आहे ती त्या ठिकाणी जिनिव्हा या ठिकाणी पार पडली आणि या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते आणि त्यांनी या परिषदेला संबोधित त्या ठिकाणी केलं. प्रश्न विचारला हा जाऊ शकतो की 76वी जागतिक आरोग्य परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? जिनिव्हा. नंतर 2025 हे विशेष पर्यटन वर्ष म्हणून घोषित करण्याची घोषणा ही नेपाळ देशानं त्या ठिकाणी केलेली आहे. ओके, नंतर युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये एका ठिकाणाचा समावेश केलेला आहे, त्याचं नाव आहे सिटी ऑफ डेड. माहिती असू द्या, सिटी ऑफ डेड हे ठिकाण कुठं आहे तर इजिप्तमधला कैरो या ठिकाणी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी काही युनेस्कोची टेंटेटिव्ह लिस्ट असते ज्याच्यामध्ये भविष्यात ज्या काही वास्तू किंवा ठिकाणं यांचा वारसा स्थळामध्ये समावेश होऊ शकतो अशा टेंटेटिव्ह लिस्टमध्ये भारतातील एका ठिकाणाचा समावेश करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. त्याचं नाव आहे शांतिनिकेतन, जे पश्चिम बंगालमधलं त्या ठिकाणी ठिकाण आहे. सो युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आलेलं भारतातील स्थळ आहे निकेतन, जे पश्चिम बंगालमधलं ठिकाण आहे. नंतर आहे बघा सेंडाई नावाचा एक आराखडा आहे जो डिझास्टर मॅनेजमेंटशी संबंधित आहे आणि या आराखड्याची एक हाय लेवल मीटिंग त्या ठिकाणी न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आलेली होती, जे युनायटेड नेशनचं मुख्यालय आहे. एक जनरल स्टेटमेंटमध्ये तुम्हाला माहीत असू द्या की सेंडाई आराखडा कशाशी संदर्भात आहे तर डिझास्टर मॅनेजमेंट किंवा आपत्ती व्यवस्थापन. ओके, नंतर जे काही सेमीकंडक्टरचं उत्पादन आहे ते एशियन कंट्रीमध्ये केलं जातं, त्यातल्या त्यात तैवानमध्ये, आणि या तैवानवरती सर्व देशाला उपस्थित त्या ठिकाणी अवलंबून राहावं लागतं. परंतु युनायटेड किंगडमनं स्वतःची एक पॉलिसी केलेली आहे तयार, ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते आशियाई देशांचं वरचं अवलंबित्व त्या ठिकाणी कमी करणार आहे. सो आशियाई उत्पादनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सेमीकंडक्टर धोरणाचं अनावरण करणारा देश किंवा खालीपैकी कोणत्या देशानं सेमीकंडक्टर धोरणाचं अनावरण केलेलं आहे तो आहे युनायटेड किंगडम किंवा आपण त्याला ब्रिटन म्हणतो. नंतर 1987च्या लष्करी उठावात स्वतःच्या भूमिकेबद्दल जाहीर माफी मागणारे फिजीचे पंतप्रधान सिटीनी राबुका. माहिती असू द्या, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीपैकी कोणत्या देशांच्या पंतप्रधानांनी जाहीर माफी मागितलेली होती तर ते देश आहे फिजी. ओके, 1987 मध्ये तिथे लष्करी उठाव झाला होता आणि त्यांचं म्हणणं होतं की मी त्यावेळेला जे केलेलं होते ती कृती माझी चुकीची होती, म्हणून त्यांनी सर्व देशाची त्या ठिकाणी माफी मागितलेली आहे. त्यांचं नाव आहे सिटीविनी राबुका. नंतर भारत युरोपियन युनियन
व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची पहिली मंत्रिस्तरीय बैठक जी आहे ती ब्रुसेल्स या ठिकाणी पार पडलेली होती. इच्छामरण म्हणजे एखाद्या वेळेला एखाद्याला असाध्य रोग झाला आहे आणि कोणत्याही प्रकारे त्याच्यावर उपचार नाही आहेत, परंतु त्या रुग्णाला फार मोठा त्रास, फार मोठ्या यातनेतून जावं लागत असेल तर त्याला आपण इच्छामरण म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला युथेन्शिया म्हणतो. याला कायदेशीर मान्यता देणारा युरोपियन देश पोर्तुगाल. जर त्या व्यक्तीनं तशा प्रकारची तरतूद केली तर त्या व्यक्तीला आता इच्छामरण दिलं जाणार. भारतामध्ये अशा प्रकारचा इच्छामरण त्या ठिकाणी दिलं जात नाही. रशियामध्ये दरवर्षी 9 मे हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. पहिली चीन मध्य आशिया शिखर परिषद जी आहे त्याचा यजमान देश त्या ठिकाणी चीन आहे. मध्य आशियातले काही देश आणि चीन यांचे एक सेपरेट शिखर परिषद होत असते, ती चीनमध्ये त्या ठिकाणी पार पडलेली आहे. ओके, यस. आता नेहमीप्रमाणे आता आपण क्विक रिव्हिजनकडे जाऊयात. क्विक रिव्हिजनमध्ये आपण पाठीमागच्या अर्धा तासापासून पाऊण तासापासून जे काही शिकलेलं असतो ते एकदा 2-3 मिनिटांमध्ये बघत असतो. ओके, येस. शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक बैना ओलिम इथं त्या ठिकाणी पार पडली. बिलावल भुट्टो पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री या ठिकाणी उपस्थित होते. जून 2001 मध्ये SCOची स्थापना झालेली आहे. पूर्वी शांघाय 5 नावाची संघटना होते. टोटल ह्याच्यामध्ये 8 सदस्य देश आहेत, 6 संस्थापक आहेत. भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये याच्या ठिकाणी समाविष्ट झालेले होते. 2023ची ही जी काही शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची परिषद आहे ती आपल्या भारतामध्ये पार पडणार आहे. 30 जानेवारी 2020 रोजी कोरोनाच्या साठी जी काही जागतिक आरोग्यबाणी घोषित करण्यात आली होती ती आणीबाणी 5 मे 2023 रोजी संपुष्टात आल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. 31 डिसेंबर 2019 मध्ये वुहान या ठिकाणी पहिला कोविडचा पेशंट त्या ठिकाणी सापडलेला होता. नंतर रशियानं काळ्या समुद्रातून धान्याची निर्यात करण्यासाठी जो काही धान्य करार केलेला आहे त्याच्यातून माघार घेण्याची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. 75वा इस्रायलचा 75वा स्वातंत्र्य दिन 14 मे रोजी साजरा करण्यात आला. नंतर आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका व्यक्तीचं लैंगिक शोषण आणि बदनामी केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलेलं त्या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव सिडनीमध्ये आहे. जेसिंडा अर्डन ज्या न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान आहेत त्या हार्वर्ड विद्यापीठात ॲज अ फेलो म्हणून जॉईन झालेल्या आहेत. नंतर ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरातील हॅरिस पार्क या उपनगराचं नामकरण लिटल इंडिया असे करण्यात आलेलं आहे. ब्रिस्बेन या शहरामध्ये भारताचा वाणिज्य दूतावास सुरू करण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान स्थलांतर आणि ग्रीन हायड्रोजन टास्क फोर्सबाबत करार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. गयाना या देशाला एक भारतानं तयार केलेलं जहाज देण्यात आलं होतं, त्याचं नाव आहे MVMA लिशा. अर्मेनिया आणि अझरबैजान हे 2 देश आहेत, त्यांच्यामध्ये एक वादग्रस्त भूभाग आहे, त्याचं नाव आहे नागार्नो काराबाग. नंतर WHO लसीकरणाला प्रमोशन करण्यासाठी बिग कॅचअप नावाचा एक उपक्रम त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. नंतर जे काही सायबर हल्ले होत असतात त्याच्यापासून देशाचं संरक्षण करण्यासाठी अमेरिकेने एक स्पेशल मिलिटरी कमांड सुरू केलेला आहे, त्याचं नाव आहे सायबर नॅशनल मिशन फोर्स. नंतर ट्विटरवरती देवी कालीचं आक्षेपार्ह चित्रण केल्याबद्दल युक्रेन देशानं भारताची माफी त्या ठिकाणी मागितलेली आहे. श्रीलंकेनं असे एक विधेयक मंजूर केलेलं आहे, त्या विधेयकानुसार समलैंगिकता आता त्या ठिकाणी गुन्हे त्या ठिकाणी असणार आहे. दीपिका पदुकोण यांची टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर द ग्लोबल स्टार म्हणून त्या ठिकाणी दखल घेण्यात आलेली आहे. गुची लष्करी फॅशन ब्रँडची पहिली भारतीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून आलिया भट्टची नियुक्ती त्या ठिकाणी आहे. नंतर आभासी चलनावर पाकिस्ताननं बंदी त्या ठिकाणी घातलेली आहे. G20ची पर्यटनाविषयक कृती बैठक त्या ठिकाणी श्रीनगर या ठिकाणी पार पडलेली आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी आता जागतिक शाश्वत वाहतूक दिवस म्हणून घोषित त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. 6वी हिंद महासागर परिषद इंडियन ओशन समिट जी आहे ती ढाका या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 15 ते 21 मे हा दिवस जागतिक रस्ते सुरक्षा सप्ताह म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून त्या ठिकाणी आयोजित केला जातो. मंकी पॉक्स या रोगासाठी जी काही जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली होती ती देखील आता संपुष्टात आली आहे. मंकी पॉक्स हा देवी सदृश असणारा एक विषाणूजन्य आजार त्या ठिकाणी आहे. SCOची स्टार्टअप फोरम नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी स्थानिक उत्पादनांची देवाणघेवाण घेण्यासाठी भारत आणि बांगलादेशच्या सीमेवरती त्या ठिकाणी बॉर्डर हाट नावाचं ठिकाण त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. IIT मद्रासचं पहिलं आंतरराष्ट्रीय कॅम्पस जे आहे ते झांझिबार या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे.
जपानमध्ये पहिल्यांदाच गर्भपाताच्या गोळीला मान्यता देण्यात आलेली आहे. सोने समर्थित डिजिटल चलन सुरू करणारा देश आहे झिम्बाब्वे. भारतानं बांगलादेशला 20 ब्रॉडगेज लोकोमोटिव्ह त्या ठिकाणी दिलेले आहेत. 24 मे हा भारतीय राष्ट्रकुल दिवस म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात येतो. 76वी जागतिक आरोग्य परिषद जिनिव्हा इथं त्या ठिकाणी पार पडली आणि परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलेलं त्या ठिकाणी आहे. नंतर जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये सिटी ऑफ डेड या ठिकाणाला समावेश करून घेण्यात आलेला आहे आणि हे ठिकाण इजिप्तमधल्या कैरो या ठिकाणी आहे. जागतिक वारसा स्थळांची जी काही टेंटेटिव्ह लिस्ट आहे त्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये भारतातील एका ठिकाणाचा समावेश करण्यासाठी एका ठिकाणाचं शिफारस करण्यात आली आहे. ते ठिकाण आहे शांतिनिकेतन. सेंडाई फ्रेमवर्कच्या संबंधित जी आपत्ती व्यवस्थापनाची उच्चस्तरीय बैठक आहे ती न्यूयॉर्क या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आशियाई देशांवरचं अवलंबित्व कमी व्हावं म्हणून स्वतःचं सेमीकंडक्टर धोरण जारी करणारा देश आहे त्या ठिकाणी युनायटेड किंगडम. नंतर 1987 मध्ये जी काही स्वतःची भूमिका होती उठावामध्ये त्यासाठी जाहीर माफी मागणारे व्यक्ती आहेत सिटिविनी राबुका जे फिजी देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी आहेत. भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची पहिली मंत्रिस्तरीय बैठक ब्रुसेल्स इथं पार पडली. इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देणारा देश आहे पोर्तुगाल आणि 9 मे हा दिवस रशियामध्ये विजय दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.